पॅराशूट ऑइल वगैरे आहे, त्यांनीच मस्त मेकअप रिमूव्ह करूया. तर हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार. तुमचं येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो आज माझं मॅटर्निटी फोटोशूट आहे, तर तिथे जाण्यासाठी मी रेडी झालेली आहे. रेडी होऊन बसलेली आहे मस्त. आता राजू येणार आहे, त्यानंतर आम्ही जाणार आहे. आणि हे पोहे माझ्यासाठी का? हे तुमचे असतील ना? बरं, तर मस्त पोह्यांचा ब्रेकफास्ट करायचा आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत फोटोशूटसाठी. आणि इथे बघा, हे मिष्टू देखील अशी रेडी होऊन इथे बसलेली आहे. हे माझे पप्पा, जे की पहिले पोलीस होते आता रिटायर. ओके हो, जे की पहिले पोलीस होते आणि त्यांनी पोलीसचा जॉब सोडलाय. मिष्टी रिटायर नाही झालेत. बाबांनी जॉब सोडलाय कारण आजी नाही म्हणत होती जॉब करायला पोलीसचा. अशी गोष्ट आहे ती, कळालं का? आजीलाच विचार तू. आजी का बरं ग बाबाला पोलीसचा जॉब नाही करू दिला तू? मी का? तेव्हा मला एवढं कळत नव्हतं ना. तर पप्पा पोलीस मध्ये होते जॉबला. तर माझे बाबा आणि मम्मी म्हणायचे काय पोलीसचा जॉब काय खरं नसतं, असं नसतं, खूप फिरावं लागतं, असं तसं करून करून पप्पाला ते सोडावं लागलं होतं तेव्हा. तर अशी ती कथा आहे माझ्या पप्पांच्या जॉबची. आणि मग आता राजू आले की आम्ही सगळेजण ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर जाऊयात. तर पुढे कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही पाहतच राहा की कशा असणार आहे ते, आणि इंटरेस्टिंग असणार आहे आजचा व्हिडिओ. सो स्टे ट्यून. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला मग कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा. सो हे बघा, साहेब आलेले आहेत आणि लॅपटॉप सोबत घेऊन आले. हो की नाही, ऑफिसचं कामही करणार आहे. इथे मी बसले रेडी होऊन आणि साहेबांचं इकडे चाललेलं अजून देखील ऑफिसचं काम. आणि इथे 11:05 झालेले आहे आणि या वेळेला आम्ही तिथे स्टुडिओमध्ये असायला पाहिजे होतो, पण इथे आम्ही ऑफिसचं काम करत करत घरी बसलेलो आहोत. तर सध्या मीटिंग स्टार्ट झाली आहे आणि त्यामुळे आम्हाला उशीर होणार आहे. तर असं चाललेलं आहे काम. सो आता आम्ही निघालो आहोत फोटोशूटला जाण्यासाठी आणि मीटिंग चालू झाली साहेबांची, त्यामुळे आम्हाला जरा भरपूर लेट झालेला आहे जाण्यासाठी. आणि आम्हाला हे जे फोटोशूट आहे ना ते आम्हाला पुण्यालाच करायचं होतं. त्यानंतर मग मध्येच राजूच्या ऑपरेशनचं ते झालं, ऑपरेशन केलं ते सायनसचं. आणि त्यानंतर राजूचा हा जो फेस आहे ना पूर्ण, हा खूप सुजला होता इथे आणि इथे देखील हे सुजलं होतं. मग त्यामुळे म्हणलं की ते मॅटर्निटी फोटोशूट वगैरे आम्ही जे करणार होतो आमचं तिघांचं शूट, तर ते चांगलं म्हणजे वाटणार नाही, त्याच्यामध्ये खूप सूज दिसत होती, त्यामुळे तिथे काही केलं नाही. आणि मग इथे येऊन असं माझं सिंगल फोटोशूट चाललेलं आहे आता. ओके नाही मिष्टी? सो चला बघू पुढे काय होतं ते, आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहतच राहा. हो की नाही? हो, मिष्टीचा फेवरेट डायलॉग आहे, चलो स्टे ट्यून. हो की नाही? सो जी फोटोशूटची प्लेस आहे तिथे आम्ही आलेलो आहोत आणि त्यांनी हे मस्त असं डेकोर केलेलं आहे सगळं छान. जर आम्हाला थोडं लेट झालं आहे पण ठीक आहे. सगळं मस्त मस्त असं थीम आहेत त्यांचे वेगवेगळे इथे. इथे बेबी शूटसाठी, इकडे देखील छान असं आहे. आता ते मला एक कॉस्ट्यूम देणार आहेत आणि मी चेंज करणार, त्यानंतर माझं फोटोशूट वगैरे होणार. सो अशी प्रोसेस असणार आहे. आणि मिष्टी तर गेली मस्त सगळं बघू लागली कुठे कुठे काय काय आहे इथे ते. कसं वाटतं मिष्टी? मजा आहे ना इथे येऊन? बरं झालं की नाही तू आली? मी म्हटलं होतं तुला की छान राहणार आहे. येस, हॅलो, येस. तर सुंदर सुंदर इथे वेगवेगळ्या थीम आहेत. तर ही जी थीम तुम्हाला दिसत असेल आय थिंक ती आता दिवाळीसाठी वगैरे आहे. तर इथे बेबी शूटसाठी सुद्धा वेगवेगळ्या छान छान थीम आहेत. तर मस्त आहे हे स्टुडिओ. काय म्हणते? हो असेल, हो आहे बहुतेक ते.
रिअल येस ओके रिअलच आहे त्या. तर इथे भरपूर सारे असे ड्रेस आहेत आणि त्यांनी हा ड्रेस मला दिलेला आहे वेअर करायला. तर मस्त वाटतो हा कलर देखील माझ्यावरती. आणि आता मेकअप आर्टिस्ट येणार आहेत, त्यानंतर ते मेकअप करतील, त्यानंतर शूट स्टार्ट होईल. आणि आता माझ्या ड्रेसच्या कलरच्या अकॉर्डिंग यांचं इथे डेकोरेशन चाललेलं आहे फोटोशूटसाठी. तर जी काही थीम असेल त्याचे यांचं प्रिपरेशन चाललेलं असतं. आणि इथे मेकअप आर्टिस्ट आलेले आहेत आणि माझा त्यांनी मेकअप देखील स्टार्ट केला आहे. तर ऑल डन. इथे माझा मेकअप कंप्लीट झाला आहे आणि बघा मी इथे सुम्याजीचा मोबाईल घेऊन आलेली टाईमपास करण्यासाठी. तर गेम खेळते ती सध्या आणि माझी फक्त स्ट्रेटनिंग बाकी होती, तर आता त्या स्ट्रेटनिंग कंप्लीट करत आहे. तर या आहेत मेकअप आर्टिस्ट विजया आणि संभाजीनगरमध्ये यांचं विजया मेकओव्हर म्हणून स्टुडिओ आहे. तर छान असा मेकअप केला यांनी. तो फायनली अशी दिसते मी, असा लुक आहे माझा आजचा. मेकअप देखील मस्त झाला आणि ड्रेस देखील खूप प्रिटी आहे. कशी वाटते? छान 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 एकदम. सो थोड्याच वेळात आता फोटोशूट स्टार्ट होणार आहे, तर ते देखील तुम्ही बघा कसं वाटतंय ते. हे आहेत निखिल सर आणि यांनी फोटोशूट केलेलं ब्लॉसम फोटो स्टुडिओ त्यांचं. तर आमचं छान असं फोटो शूट झालेलं आहे. तुम्ही तर पाहिलंच आता फोटो कसे आहेत. येस, आणि अजून आम्ही फोटो शेअर देखील करू. तर मस्त असं आमचं फोटोशूट झालेलं आहे. सो थँक्यू सर. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सूतगिरणीला त्यांचा स्टुडिओ आहे. येस, स्टुडिओचा ॲड्रेस, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही आणि डिस्क्रिप्शन सॅम्पल फोटोज आम्ही हां. हे व्हिडिओमध्ये देऊ. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वगैरे आम्ही त्यांचा ॲड्रेस वगैरे सेंड करू. तर तुम्हाला कुणाला फोटो वगैरे काढायचे असतील, मॅटर्निटी असो किंवा अजून न्यूबॉर्न बेबीचं वगैरे असो, तर सगळेच फोटोशूट त्यांच्याकडे मस्त प्रकारे होतात. सो छान असं आमचं फोटोशूट झालेलं आहे. आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्हाला फोटोज कसे वाटले ते. हो, त्यांची ही बाकी अशी पूर्ण टीम.
मिशू तुला कसे वाटले बा फोटो? छान. छान ना. थँक्यू सर. तो छान असं आमचं फोटोशूट झालेलं आहे. आम्ही इथे 11:30 वाजेला आलेलो आणि आता 3 वाजले, तर आता घरी चाललो आहे आणि मस्त मस्त फोटो काढले. मिशू तुला कसं वाटलं इथे येऊन? छान. इकडे बघ, इकडे. हां, तुला कसं वाटलं इथे येऊन? बोर नाही झालं की नाही? मिष्टी म्हणत होती तुम्ही दोघं जण मला नाही यायचे, मला नाही काढायचे फोटो, असं मिष्टीचं चाललेलं. पण पण फायनली आली तर तिथं तिला मजा आली इथं. येस, मस्त मस्त पाहायला आजीचा भेटलं. मोबाईल होता, स्टुडिओ हो, आणि होता. आजीचा मोबाईल घेऊन आलेली आणि मिष्टी. तिचे मग तिथे- फोटोशूट पण झालं तिचं, ती आली म्हणून. येस. ती जर नसते आली तिचं फोटोशूट मी झालं झालं असतं नसतं, बेबी मग काय? सोबत. हो की नाही मिष्टी? हो. मग असं मम्मा डॅडूंचं ऐकायचं असतं की नाही? ऐकायचं की फायदा नाही? होतो की नाही? आता हम्म. मग तू बेबीला दाखवशील, बेबी मोठं झाले की हे बघ बघ आम्ही बेबी, तुझ्यासोबत तू shoot केलं तू होतं. टमी मध्ये असताना आम्ही तुझ्यासोबत शूट केलं होतं, हो की नाही? Yes. सो चला आता घरी जाऊन जेवण करतो, कारण भूक लागलेली आहे. आता घरी आलेलो आहोत आणि मस्त चण्याची अशी मसाल्याची भाजी आहे, लिंबू कांदा चपाती, असं मस्त मम्मीच्या हातचं जेवण आहे. आणि जर पुण्याला असते, पुण्याला जर शूट केलं असतं तर घरून मला करून जावं लागलं असतं, नाही तर आल्यावर करावं लागलं असतं, बाहेर खावं लागलं असतं. साहेब इथं जेवायला बसलेत. मिष्टू पण डॅडी सो जेवती ना तू मिष्टी? चल बस. का बरं? त्याचं जेवण बाकी आहे का अजून? सो चला मस्त आता जेवण घेतो, गरम गरम असं छान जेवण आहे. हो हॅलो. तर मस्त आल्यानंतर जेवण केलं पोटभर, कारण भूक लागलेली होती आणि तिथे उभं राहून वगैरे जरा पायही दुखले होते, तर थोडासा आराम केला आणि म्हणलं चला भरपूर दिवसांनंतर मेकअप केलेला आहे असा, आणि या 9 महिन्यामध्ये तर असं मेकअप वगैरे तर काही केलंच नाही. बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावायला सुद्धा जीवावर यायचं, तर मेकअप तर दूरच राहिला. तर खूप दिवसानंतर असा मेकअप केला, त्यामुळे चेहऱ्यावर थोडा वेळ मेकअप राहू दिला, 1-2 अशा रील शूट केल्या आणि म्हटलं की आता बस झालं, चला आता हा मेकअप रिमूव्ह करूया. तर तिथे फोटोशूट सोबत मेकअप देखील त्यांच्याकडेच होता. तर असं भरपूर काय काय मेकअप लावलेलं आहे, खूप साऱ्या वस्तू लावत असतात ते, थोपलेलं आहे भरपूर सारं काय काय, फाउंडेशन, कन्सिलर, हे ते. एवढं काही मी माझ्या डेली याच्यात किंवा म्हणा कुठे जरी मी घरचा मेकअप केला त्याच्यामध्ये मी एवढं काही लावत नाही. सो म्हटलं चला आता आपण आपलं जे पॅराशूट ऑइल वगैरे आहे त्यांनीच मस्त मेकअप रिमूव्ह करूया. तर आता याने म्हणजे चांगला होईल. तर हे ऑइल घेते मी आधी, मस्त फेसला असं लावून घेते. नॉर्मल मेकअप जर रिमूव्ह करायचा तर त्यावेळेला मी क्लिन्झिंग मिल्क वगैरे असं काही जे असेल त्याने करत असते, पण आज भरपूर सारं चेहऱ्यावर लावलेलं आहे, त्यामुळे म्हटलं मस्त तेलाने लवकर मेकअप रिमूव्ह होईल. आणि आता त्यानंतर कॉटन. तर हा कॉटन घेतला आणि त्यांनी आधी सगळं क्लीन करते. बघा एवढं 2च असे मी 2 वेळेस असं पुसलंय तर एवढा सारा मेकअप निघाला. पण छान वाटतं कधी कधी असा हेवी मेकअप करायला देखील. अशा प्रकारे पूर्ण मेकअप जो आहे तो फेसवरनं रिमूव्ह केलेला आहे. आता मस्त असं हलकं हलकं फील होतंय. आज खूप दिवसानंतर स्ट्रेटनिंग देखील केलेली होती मी. मागेच स्ट्रेटनिंग करायची खूप इच्छा होत होती, पण करू करू असं राहून गेलं. फायनली आज स्ट्रेटनिंग केलेली आहे. कॉटन घेऊन टोनरनी क्लीन करते. मी बायोटिकचं टोनर वापरत असते, पण मागे मला ते भेटलं नाही, त्यामुळे मी हे आयुर्वेदचं असं साधं टोनर आणलेलं होतं. थोडाफार जर काही मेकअप राहिलेला असेल तर तो याने देखील पूर्ण क्लीन होऊन जाईल. आता खरंच बघा, टोनर जर लावलं ना तर थोडाफार का होत नाही, मेकअप राहिलेला असतो तो असं लगेच रिमूव्ह होऊन जातो. आणि टोनर शिवाय मग असं अधुरं वाटतं मेकअप रिमूव्ह करायला. हे जे बायोटिकचं मॉइश्चरायझर वापरते ते नंतर चेहऱ्याला लावून घेते, म्हणजे हायड्रेट राहील माझी स्किन. तर मी हे बायोटिकचं मॉइश्चरायझर लावून घेते, म्हणजे छान अशी राहील स्किन.
थोडी 2 मिनिटाची मसाज करते. पण खरंच त्या पार्लरवाल्या ज्या आहेत त्यांनी मेकअप छान केला होता माझा, आवडला मला. नाहीतर मला असं हेवी मेकअप माझ्या फेसला सूट होत नाही. आणि ते कॉस्ट्युम जे होते त्याच्या 2 वर मेकअप मस्त वाटत होता. तर पूर्ण असा मेकअप रिमूव्ह झालेला आणि आता मस्त वाटतं, असं हलका हलका फील होतोय. आणि ह्याची स्ट्रेटनिंग. सो चला, असा होता आजचा आपला व्लॉग. इंटरेस्टिंग होतं, मला तर खूप मजा आली शूट करताना आणि तिथे फोटो वगैरे क्लिक करताना. इंटरेस्टिंग असा व्लॉग आहे आजचा, मला तरी वाटतं. आणि आय होप तुम्हाला देखील मजा आलेली असेल. सो चला मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आता वाजलेले आहेत 7 संध्याकाळचे आणि मग विशेष असं काही करणार नाहीये. सो मग चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून देखील सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आजचे जे फोटो आहेत माझे थोडेफार मी शेअर करेल याच्यामध्ये, तर ते कसे वाटले ते देखील सांगा. आणि मग बाकी जे रील्समध्ये किंवा असे फोटो वगैरे मी ॲप पोस्ट करेल त्यामध्ये पाहता येईलच. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय. सगळेजण आपली काळजी घ्या.